तो आता कसं आहे की ऑर्गन डोनेशनची सिस्टीम सुद्धा खूप प्रगत झाली आहे. म्हणजे आपल्याला ऑर्गन वाईज वेटिंग लिस्ट असतात आणि हे ZTCC पुणेचं महत्त्वाचं काम आहे की ऑर्गन वाईज वेटिंग लिस्ट मेंटेन करणं. आता नुसतं फर्स्ट कम फर्स्ट सर्व्हिस नाहीये इथे, त्या बेसवर नाहीये. म्हणून मी म्हणलं टर्न हा फार सिंपल शब्द आहे, पण त्या टर्नच्या पाठीमागे प्रत्येक ऑर्गनची एक गाईडलाईन्स ठरलेल्या आहेत ऑर्गन ॲलोकेशनच्या, आणि त्या अशा काही पॉईंट्सवर ठरलेल्या आहेत की लिव्हरच्या बाबतीमध्ये काही वेळेस काही कारणांनी अक्यूट लिव्हर फेल्युअर होतं. म्हणजे आपण औषधांनी होतं किंवा काही वेगवेगळी कारणं असतात, हिपॅटायटिसमुळे अक्यूट लिव्हर फेल्युअर होतं. तर अशा पेशंटकडे वेळ नसतो, मग त्यांना सुपर अर्जंट कॅटेगरीत घालून लवकरात लवकर लिव्हर मिळवून देणं गरजेचं असतं. सो अशा काही मेडिकल त्यांच्या स्टेटसप्रमाणे ठरलेल्या क्रायटेरिया आहेत, गाईडलाईन्स आहेत, त्याप्रमाणेच ऑर्गन ॲलोकेट होतात. आणि या सगळ्या गाईडलाईन्स प्रत्येक हॉस्पिटल फॉलो करतं. त्यामुळे टिपिकली जो कोण पेशंट एंड ऑर्गन डॅमेजमुळे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतोय, सपोज तो सह्याद्रीमध्ये ट्रीटमेंट घेतोय, तर सह्याद्रीमधून ते रजिस्ट्रेशन होतं वेटिंग लिस्टसाठी आणि त्यांच्या मेडिकल कंडिशनप्रमाणे त्यांचं स्टेटस ठरतं गाईडलाईन्स प्रमाणे त्या वेटिंग लिस्टवर, आणि त्याप्रमाणे ॲलोकेशन होतं.